ती सर्दी होईना तिला, याची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते, मनक्यात गॅप, डोळ्याला अंधार यायचा. अगं तू जगती तरी का आला? जर त्यालाही मोकळं करीन तोही गुंतून ठेवला, त्यालाही दुसरी करता येईन आणि तूही उलथानं काय करते त्याला? महाराज कष्ट या जगात फक्त शेतकरीच करतो. काय मत आहे तुमचं? बाकी सगळे लबाड. घामाचा पैसा कोणाचा आहे? शेतकरी. आणि हे सगळं राष्ट्र कोणी जगवले? नवरा बायकोन चारच माणसं आहे शेतकऱ्याच्या घरात, त्यांना 4 पोती गहू लागत आहेत, तिला 8 पोती पिकित आहे का? बाकीचे 4 की अडपट सांभाळायला यांना काय? आणि दान धर्म कोण करतोय? शेतकरी. आता शेतकऱ्याच्या घरात जाऊन पहा तुम्ही, 15 माणसांचा साहेब 15 मिनिटात पिठलं भाकर पण दणकून. या हलकट माणसं मोजत्या, 5 सांगितले 6 वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा. वांग खाता का निवांत जेवा? एवढ्या चपात्या वाढते का शेतकऱ्याला? ते चांगलं गांजा प्यालं तर बैल बसित, तुझ्या चपातीचं काय घेऊन? शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला लावा, तांब्यातलं पाणी डायरेक्ट पातेल्यात होती ती. हे दरिद्री तसं नाही. अगं पाजी तीच का आलंबर राहिला? शेतकऱ्याच्या घरात अजून आरोळी देऊन चहा येतो. अनारे चहा वजन आहे. हे हलकटांचं तसं नाही, हे खिडकी जवळ जाते आय आय, आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपात डोकायला लागत. अजून 1 वर्षानं ह्या श्रीमंतांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढे कप न्यायचा आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. आणि त्या बाईनं म्हणायचं बाबाचा प्रसाद घे. आग लाव त्या प्रसाद. अरे सोनं ते सोनं, सोनं ते सोनं, शेतकरी तो शेतकरी. हो. आता ऐका, मग ह्या कंपनीची गरज का? तर ह्या कंपनीमुळे एक झालं, थेट विक्रीमुळं त्याच्या वस्तूची किंमत त्याला योग्य मिळाली. कारण शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये 2 तोटे आहेत. 1, त्याचं जगणं निसर्गाच्या हातात आहे, आणि 2, त्याने कमवलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला नाही. आणि या 2 गोष्टीमुळे शेतकरी माग आहे. नाही तर तो कोणालाच खात नाही. शेतकरी फुगीर आहे. त्याला असं कोणचे भोंगे घेऊन बोंबलं तिंडायची गरज नाही. ते आता गुतलंय म्हणून गंमत झाली त्याची. ते खात नाही कोणला, त्याला काय गरज आहे? त्याचं दूध करा बरं 50 रुपये लिटर, ते माणसं उडीत का नाही दिवसा? ते गुतलंय म्हणजे गंमत. ते पाहत आहे 2 लाखाची वाटी येतात का काय नाही, तर ते त्याला गरज नाही. मला तो मुळात राजा आहे. शेतकरी मुळात, त्याला जर योग्य भाव मिळाला ना, आणि शेतीनं जर निसर्गानं साथ दिली ना, ते खात नाही कोणाला. खाईल ते असं कोणाला रामराम घाला येड आहे का ते? म्हणते फळ मला साखरपुड्याला येतो का? रोप लावाय आलं, नाग लाव त्या साखरपुड्याला, झाल ते फुगीर आहे. त्याला गरज नाही. पण ती गंमत आहे झाली, ती गुंतलं 2 गोष्टीत. शेती गेली त्याची निसर्गावर, आणि त्याने पिकवलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला नाही. आणि ह्या कंपन्यांमुळे निदान एवढा फायदा झाला की त्याचा माल त्याला कधीतरी तरी विकता येईल. कारण शेती आता, आणि परत सांगून ठेवतो, या देशात एक दिवस तरी शेतकरी राजा होणार आहे. हे ध्यानात ठेवा. थोडे दिवस आलेत आता. कंपन्यावाल्यांचा कार्यक्रम जवळजवळ हे MIDC मधले ते आले पिठले. आता त्यांचा विषय मिटला. पोरांनो D.Ed बंद झाले. B.Ed नीट उत्तर द्या. B.Ed बंद झालं, D.Ed बंद झालं, ATD बंद झालं. डिप्लोमाला जवळजवळ कुलूप लागले. 10 वर्षात इंग्लिश मिडियमला कुलूप. मग ह्या देशात एक दिवस बुलेटला हॉर्न शेतकरीच वाजवणार. राजकारणाचं जवळजवळ भोजापूर झाले. काय त्याच्यात राहिलं नाही. काय त्यात उगाच नाही घरी काम म्हणून हिंडायचं नाही, तर त्याच्यातही काय राहिलं नाही. आता राजकारणात काय दम राहिला?
काय दम राहिला? 3 महिने एकमेकाला मोकार शिव्या दिल्या ना, आता एका कोंबडी कुदली, आपण बसलो ना बांबू, आपलं झालं वाटोळ, आपण म्हणलो ते काच द्यायला काच. तेव्हा कार्यकर्ते मंडळी, भाऊ आता बास करा, जरा आमच्या टोळीत या, एवढी गळ्यात लटकवा. तिकडे काय राहिलं नाही आता. मला काय राहिले? कार्यकर्त्यांना घरातही काय राहिलं नाही. ते शेतकऱ्याच्या घरातली बायको गेल्या गेल्या निदान पाणी तरी घेऊन येते. हे कार्यकर्त्यांच्या बायका पाणी बिणी नाही आणती. पप्या पप्या त्याला विचार खायचंय का? कोणला? त्याला का तो बाहेरून खाऊन आलाय? पाय राजा शेतकरी आहे हो, आणि शेती परवडत का नाही याची कारण सांगतो. आता हे कंपनीची तर भरभराटी होणार आणि ही काळाची गरज आहे. आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही शेतीवर बोला, शेतीवर मुद्दा कीर्तन शेतकऱ्यासाठी. शेतीतलं उत्पन्न पहिल्यापेक्षा कमी झालंय, मान्य आहे तुम्हाला? हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. 70चं ऍव्हरेज 35 वर आलंय एकरी. यंदा तर तुऱ्यामुळे 35 निघालं. तुऱ्यामुळे आहे बरे. आणि यंदा उत्पन्न ऊसाचं ऍव्हरेज यंदा पहिल्यासारखं नाही. आता तुम्ही म्हणा शेती तोट्यात काय यायला लागली, त्याला एक 5-6 कारण सांगतो. पटले तर हा म्हणा. वारंवार त्याच जमिनीत तेच पीक घेतल्यामुळं जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली. यावर आपलं मत काय? वारंवार तेच पीक, मेला ऊस तुटला, जूनला रोटा, 1/6 लागवड, पुन्हा 18 महिने त्याच्याकडं पैसा नाही. परिणाम काय झाला? शेती थोडी जरी असली ना महाराज, तर थोडासा गॅप घ्यायचा. काय मत आहे तुमचं? चेंज करा ते पीक. आता समजा ज्यांचे ऊस तुटलेत ना, आता 6व्यापर्यंत तर काही लागवड करायची नाही ना, मग 3 महिन्यामध्ये गहू निघून जाते, 3 महिन्यामध्ये मका निघून जाईल, पण त्या जमिनीला मिनरल सॉल्ट वेगळे मिळतील. वारंवार त्याच जमिनीत तेच पीक घेतल्यामुळं जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली. हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. 2, केमिकल युक्त जेवढी औषध आहेत, टाटामेट्री, निरा 71, राऊंड अप, गोल, M45, M35, अविनाश, तुम्ही निरा 71 बांधाला मारा आणि 2-3 दिवसानं जा, गवत जाते पण ती जागा फुसफुशीत होते. पाय जातो, ज्यामध्ये जमिनीतल्या बॅक्टेरिया गायब झाल्या. परिणाम काय झालाय? शेणखतच जमिनीला मिळत नाही. म्हणजे पिकाला लागणारं पोषक मिनरल जे आहे ते आपल्या जमिनीत राहिलं. हे मान्य आहे का सांगा? 4थं वाक्य, शेतीला पूर्वी बांध असायचे, बांध, आणि बांधावर बाबळीची, लिंबाची, आंब्याची झाडं राहायची, खोडं मोठमोठी राहायची. ती झाडं का राहायची? आज बांध गेला, पोल आला, झाड राहिलं नाही, त्या पिकाला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडच मिळत नाही. झाडामुळे त्या पिकाला काय मिळायचा? परत सायंटिफिक भाषेत सांगा शाळेतल्या पोरांना, एक माणूस 24 तासात 21,600 वेळा श्वास घेतो. एक माणूस 24 तासात 21,600 वेळा श्वास घेतो, म्हणजे आत आणि बाहेर. त्याला 3 सिलेंडरच्या टाक्या एवढा वायू लागतो एका माणसाला 24 तासात. एका टाकीची किंमत 900 रुपये आहे. 2700 रुपयाचा वायू एक माणूस निसर्गातून रोज फुकट घेतो. किती तासात? 24 तासात. मग एका माणसानं जर एक झाड जगवलं शेतीच्या बांधावर, तर त्या झाडांमधून मिळणारा जो ऑक्सिजन आहे, जो कार्बन डायऑक्साईड आहे, तो त्या पिकाला पोषक ठरेल. तुमचं काय मत आहे? पण झाड ठेवायचं नाही असं ठरवून टाकलंय आपण. झाड ठेवायचं नाही. आणि 4थं कारण झालं शेतीला, 1, बांध राहिले नाही, शेणखत राहिलं नाही, वारंवार त्या जमिनीत तेच पीक, आणि 4, शेतीला पाण्याचं नियोजन नाही. आता यातल्या 70% लोकांनी गहू टाकले असते. आंबवणी दिलं ना तुम्ही, भरला ना गहू, फुल भरला का नुसतं वल्ल केलं?
पाणी लावून लागणार गेला तू. तिकून आला तर दुसरीचे कांदे भरून मोकळा झाला. ती आईला गहू फुटून गेला काय कांद्यात. त्या पिकाला तेवढ्या पाण्याची कॅपॅसिटी नाही ना, तुम्ही त्याला तेवढं देता का नाही. शेतकरी माणसं आहे. मला एक सांगा, गाईला वासरू झाल्या झाल्या तुम्ही त्याला थोडा चिक पाजिता का चारी सड फुल पाजिता का बरं. त्याला चारी सड फुल पाजा ना, परत गाईजवळ वासरून याचा ताणच नाही, वासरू जागणारच नाही. त्या वासराची दूध पेण्याची कॅपॅसिटी नाही, त्याच्यापेक्षा तुम्ही त्याला जास्त दूध देण्यात मजा नाही. उतरलेल्या गव्हाची तेवढं पाणी सहन करण्याची ताकदच नाही, तर तुम्ही त्याला तेवढं पाणी देण्याची काही. उभं राहा ना, काय फरक पडला. उभं राहा ना, फक्त शेवटच्या टोकापर्यंत जाऊ द्या. जिरेपर्यंत भरतोय वाफा. हो, काही काही जुने शेतकरी तर इतके हुशार आहेत, घासाचा पूर्ण वाफा कधी भरत नाहीत. ते शेतकरी हुशार अर्ध्या वाफ्याजवळ उभा राहतो आणि अर्ध्या वाफ्यापाशी आला लगेच तो बाऱ्याकडे येतो. त्याला माहिती मी बाऱ्याकडे येईपर्यंत आणि तेवढ्या लागणाऱ्या वेळेपर्यंत पुढचा वाफा भरतो. त्यांचे घास 3-3 वर्ष टिकत्या. आणि जे घासाला पाणी लावून प्रसाराला जात्या, 3ऱ्या महिन्यात गोगलगाय आली. कॅपॅसिटी राहिली नाही. मला जमिनीची कॅपॅसिटी तपासा. एक तर तुमच्या आणि माझ्या जमिनीची काय झाली, कॅपॅसिटी उत्पन्नाची राहिली नाही. म्हणून आता दुसरी गोष्ट, शेतकऱ्याला पाण्याचं नियोजन नाही, झाडं नाहीत, खत नाही, शेणखत नाही. आणि दुसरी गोष्ट पाण्याचं नियोजन नाही, बांधाला झाडं नाही, वारंवार तेच पीक. आणि शेतकऱ्याच्या घरात खर्चाला हिशोब नाही. आता हे जेवढे शेतकऱ्यांचे सत्कार झाले ना मगाशी, याच्यामध्ये सगळ्यांमध्ये श्रेष्ठ माणसं ते गाईच्या दुधावाले निघतील. कारण या 10 वर्षामध्ये तुमच्या माझ्या घरामध्ये चूल जर कोणी पेटवली असेल तर फक्त गायीनंच पेटवली. आज तुमच्या माझ्या अंगात चांगला कपडा दिसतोय आणि तुमच्या माझ्या बायकोच्या गालावर हसू दिसतोय, ही सगळी गायीची पुण्य आहे. काय मत आहे तुमचं. आज आज आपल्या लोकांमधून गायी जर वजा केली ना, हाय काय आपल्याकडे काय. आज आपल्या अंगावर कपडे आणि कालवणाला तेल हे कुणी ठेवलंय, गायनं ठेवलंय. आणि 6वी गोष्ट शेतकऱ्याला सांगून ठेवतो, मी स्वतः शेतकरी चांगला. शेतीला साईड बिझनेसच पाहिजे, नुसत्या शेतीवर सूत्र बसणार नाही, कधीच नाही, कधीच नाही. अहो 10 वर्षानं डाव लागलाय कांद्याचा. 10 वर्षांना ते पेपरवाले, हे कॅमेरे फिमेरेवाले, मीडिया फिडेवाले यांनी मोकार कौतुक केलं त्याचं. लय वा. सूचना, कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, कीर्तन सुरू झालंय. कीर्तनाला तिकडं नका लक्ष देऊ. हा, कीर्तन जाऊ द्या. कीर्तनाला दरिद्रेवानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, दाढीला हात लावून, डोक्याला हात लावून, तंगड्यावर करण गुडघे फाकवा यायचं नाही. लांब उभं राहायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, घर इथं येऊन असं बसत राहील. तसंच मी याला मग काय गॅरंटी घे. उगाच आपलं काय चिंता करायची काम आहे. अरे कटेवर हाते विटेवर उभा नाव वाटे सांगतोय, म्या बोलविला वेदू बोले आणि म्या चालविला सूर्य चाले. सगळं जगाच्या ताब्यात, देवाच्या ताब्यात अशी. आणि कशाला चिंता करायची. चिंता बिंता काय करायची गरज आहे. कटेवर हात, एक वाक्य सांगा, हात बीत काय, कटेवर हाते विटेवर उभा तो जगाचा बाप आहे. आपण फक्त देव ठेवील तसं राहायचं आणि त्या दिवशी नेईल त्या दिवशी जायचं. काय आपल्या हातात आहे. काही पोहे खाता खाता गेले, काही लाख गाव कटाळले, पडेल जे अवलाद खाटावं, मरणच. पाहुणे भेटायचे बंद झाले, मरणच ते भेटा तर कवर. उलटा पाहुण्याने फोन केला, कसं काय म्हणले, आहे अजून मरणच ते. हा, काही चालू गेले. माऊलीची ओवी, ओव्याने डाग्याचा जयाचे ऐक धड नाही, जयाचे परत्र पुष्टी. काय चिंता करायची नाही. आता फक्त बोलत जायचं ना. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. हा, आम्ही म्हणायचं बैल गा म्हणून, तुम्ही म्हणायचं त्याच्या दुधाचा चहा, जमणार नाही. हा, इथं यसला यस, नोला नो. फायनल झालं. कीर्तनातला मुद्दा धन्य कळलं, धन्य प्रमाण सांगितलं, कळले. चिंता करायची नाही. मस्त भजनी मंडळ, गायक, वादक, गुणीजन, बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजचे पोरं, दारुडे बिरुडे, बेवडे बेवडे, जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेतलं. हा, मटका बिटका खेळणारे, बापाला धोका देणारे पोरी, पळून जाणाऱ्या पोरी, प्रियशीच्या भावाचा मार खाणारे पोरं, मटक्या बिटक्यावाले, आकडे बिकड्यावाले, दारुडे बिरुडे, पुढारी फाडारी, कार्यकर्ते विरेकर्ते, सगळ्यांना धन्यवाद.
भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात. आता हे 2 वारकऱ्यांचं पुण्यस्मरण आहे. प्रश्न उत्तर वापरतो आणि श्राद्ध म्हणजे श्राद्ध. आता विषय फक्त कोणता आहे आज? श्राद्ध. मग आता श्राद्ध तुम्हाला क्लिअर सांगतो, थोडं बोलत जायचं, तसं जमणार नाही. महिला मंडळ पहिला प्रश्न तुम्हाला. हाला हा म्हणायचं, नाही तर नाहीला नाही म्हणायचं. सावध माणसाने वारकरी बिरकरी सावध राहा. सगळे इनेकरी विनेकरी चोपदार विपदार दिंड्या बिंड्या काढणारे, एका दिंडीच्या 2-2 दिंड्या काढणारे, रामायणकार भागवतकार कोणी महाराज बिराज असले तर सावध राहायचं आणि उत्तर द्यायची पटकन. महिला मंडळ पहिला प्रश्न तुम्हाला आहे. एक माणसानं जन्माला यावा किंवा नाही, हाला हा म्हणा, नाही तर नाहीला नाही म्हणा. आता श्राद्धात घुसणारे बरं का मी फार डायरेक्ट. हा, हे टकली परिवाराला सगळ्यांना धन्यवाद. महिला मंडळ पटकन. माणसानं जन्माला यावा किंवा नाही, हाला हा म्हणा, नाहीला नाही म्हणा. यावं फायनल ना. आता नीट आहे का बरं का. बरं तुम्ही नाही म्हणले तरी येणारच आहे आणि हा म्हणले तरी येणारच. पुरावा 2रा अध्याय. उपजे ते नासे नासले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणजे तुम्हाला जन्माला यावाच लागेल. फायनल बर का. पुन्हा डोकं नाही लावायचं. आता आलेत म्हणलं, जन्माला आलेत म्हणल्यावर जावा लागल. मग जावा जर लागल तर येवा का लागल. डोकं खाजवा आपलं. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी मंडळी.